पश्चिम महाराष्ट्रातला मराठा हे खरोखरच एक आहेत का भिन्न आहेत? त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या अर्थी कुणबी मराठा ह्यांना आरक्षण आहे त्या अर्थी मराठांना देखील कुणबी मराठा म्हणा. या पर्यायाने शिवाजी महाराज कुणबी मराठा होते का? आतापर्यंत कधीही कोणीही शिवाजींना कुणबी मराठा म्हटलेलं नाही आहे. तेव्हा कुणबी स्वतःला कुणबी मराठा म्हणायचे, त्यावेळेला मराठा समाज म्हणायचा की आमचा तर यांच्याशी व्यवहारही नाही, आमचा रोटीबेटीचा व्यवहार नाही, ते वेगळे आम्ही वेगळे. कुणबी म्हणून त्यांना जर का तो दर्जा मिळाला तर राजकीय आरक्षणामध्ये सुद्धा त्यांना त्याच्यामध्ये पात्रता होणार आहे. जात ठरवण्यासाठीची जी मागासवर्ग आयोगाची जी सगळी एकूण रचना आहे ती रचना आपल्याकडे कमकुवत आहे असं म्हणायचं. मराठ्यांपेक्षाही काही दलित लोक असू शकतील किंवा काही दुसरे समाज असू शकतील ज्यांना जास्त वंचित स्थितीत आहेत. यांचा विचारही केला जायचा नाही, कारण जो मागणी करतो त्याचा विचार होतो. एखादा मोठा आजार असताना उगीच खोकल्याचं औषध देण्यासारखं त्यांनी प्रॉब्लेम सुटत नाही आहे त्या माणसाचा. त्याला जर TB झालेला असेल तर यू हॅव टू ट्रीट हिम फॉर व्हॉट द प्रॉब्लेम. जरंगे पाटलांना उद्या जर एक्स्ट्रीम हेल्थचा प्रॉब्लेम आला. नमस्कार, मी मंदार फणसे. आपण पाहतोय न्यूज 18 लोकमत आणि न्यूज 18 लोकमतच्या ह्या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की महाराष्ट्रात आत्ता सध्या आरक्षणाचा चक्रव्यूह अशी सगळी परिस्थिती आलेली आहे आणि या चक्रव्यूहाचा भेद सगळेच जे कोणी आहेत ते कसे करणार आहेत हे बघावं लागणार आहे. कारण या चक्रव्यूहामध्ये अनेक जण अडकलेले आहेत आणि नुसते अडकलेले नाहीत तर अत्यंत दयनीय अशी अवस्था राज्याची सध्या झालेली आहे ह्या सगळ्या एका प्रश्नावरनं. आणि पुन्हा पुन्हा हा प्रश्न समोर येताना दिसतोय. आरक्षण तर नक्कीच सगळ्यांना हवं आहे, ज्यांना गरज आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, यामध्ये काही शंका नाही आहे. पण हे होत असताना ते आरक्षण कुठल्या मार्गानं आणि कसं मिळावं याबाबत मतभिन्नता असू शकतात. पण त्याही बरोबरीनं हे कायद्याचं राज्य आहे आणि म्हणून या कायद्याच्या राज्यामध्ये नेमकं काय कायदेशीर होऊ शकतं, काय बेकायदेशीर होऊ शकतं याची आपण माहिती घेणार आहोत. आपल्यासोबत राज्याचे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत श्रीहरी आणे, तुमचं स्वागत आहे. आणि खरं तर तुमच्याकडनं आम्हाला समजून घ्यायचं आहे, इतका हा जटिल असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि ही जी मुख्य मागणी आहे आता सध्या मनोज जरांगे यांची की आम्हाला कुणबी मराठ्यांना आम्हाला कुणबी म्हणून ग्राह्य धरलं जावं आणि सगळे सोयरे हा पण त्यांनी एक दुसरा मागणीचा एक प्रस्ताव ठेवलेला आहे. हे खरं शक्य आहे का? म्हणजे हे या पद्धतीनं हे सगळं होणं शक्य आहे का? एक सोप्या पद्धतीने करता येण्यासारखं नाही आहे. म्हणजे नुसतं त्यांना कुणबी म्हटलं तर प्रश्न सुटेल असं नाही आहे. कारण कुणबी प्रामुख्याने निजामाच्या प्रांतात होतेत. थोडक्यात सांगायचं म्हणजे मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भाचा पश्चिम भाग याच्यामध्ये कुणबी प्रामुख्याने सापडतात. त्यांना कुणबी मराठा म्हणतात आणि त्यांच्याकरता रिझर्वेशन आहे. मराठ्यांची अशी अपेक्षा आहे की आपल्याला जर कुणबी हे सर्टिफिकेट मिळालं तर त्या रिझर्वेशनचा आपल्याला फायदा होईल. म्हणून ते म्हणत आहेत की आम्ही देखील कुणबी आहोत. आता सर्टिफिकेट देण्यापुरतंच जर हे मर्यादित राहिलं तर काही प्रॉब्लेम नसतो. पण सर्टिफिकेट दिल्यानंतर ते सर्टिफिकेट बरोबर आहे का चूक आहे याचा शहानिशा जेव्हा करायला जातात तेव्हा विदर्भातला कुणबी आणि पश्चिम महाराष्ट्रातला मराठा हे खरोखरच एक आहेत का भिन्न आहेत? त्यांच्या चालीरीती, त्यांची राहणसहाण, त्यांचं जेवण खावण, त्यांचे कस्टम्स याचा विचार करता जर ते भिन्न असतील तर मग हे इक्वेशनच फेल होतं. त्याच्यामुळे सर्टिफिकेट मिळाले म्हणून प्रश्न सुटतो असं नाही आहे. त्या मी जर कुणबी असेल आणि माझ्याकडे जर का तशी ग्राह्य अशी कागदपत्र असतील तर मी आजपर्यंत कुणबी नाही आहे कागदोपत्री, पण मी जर कुणबी असेल आणि माझ्याकडे तशी कागदपत्र असतील तर मी कुणबी होऊच शकतो. नाही, बरोबर आहे. जर तुम्ही मुळात कुणबी असाल तर तुम्हाला कागदपत्र असतील. पण तुम्ही जर मराठा असाल तर तुमचे कागदपत्र जे आहेत, तुमच्या वडिलांचे दाखले म्हणा, तुमच्या फॅमिलीचे काय जे मिळतील ते सगळे मराठा 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 या नावावर जातात. त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या अर्थी कुणबी मराठा ह्यांना आरक्षण आहे त्या अर्थी मराठांना देखील कुणबी मराठा म्हणा. माझं नाव आजपर्यंत श्रीहरी आणे आहे, पण उद्यापासून माझं नाव श्रीहरी आणे अमुक अमुक असं लावून म्हणा, अशा तऱ्हेचं ते एक म्हणणं आहे त्यांचं. असं मागताना कास्ट स्क्रुटिनी कमिटी त्यांचं सर्टिफिकेट घेऊन बसेल आणि म्हणेल वडिलांचे दाखले आणा, शाळेचे दाखले आणा, ते दाखवा आम्हाला कुणबी मराठा असं कुठं म्हटलेलं आहे.
मग तिथे आमच्याकडे आता एक सर्टिफिकेट मिळालं विल नॉट सर्व अ पर्पज. उद्या मी इलेक्शनला उभा राहिलो रिझर्व कॅटेगरीमधून की मी अमुक अमुक जातीचा आहे, कंप्लेंट होईल, चॅलेंज होईल, इलेक्शन पिटिशन होतील, पुन्हा सगळ्या कटकटी होणार. तेव्हा कुणबी हे खरोखर कुणबी मराठा आहेत हे एस्टॅब्लिश करायकरता जो एक विचार व्हावा लागतो, जो एक इम्पेरिकल स्टडी सुप्रीम कोर्ट याला म्हणतं, म्हणजे गणितानी प्रूव्ह करता येण्यासारखा मटेरियलच्या बेसिसवर निघालेले निकष हे नुसते मागणीने पूर्ण नाही होत, त्याच्याकरता लागणारं मटेरियल लागतं. ह्या पर्यायाने शिवाजी महाराज कुणबी मराठा होते का? आत्तापर्यंत कधीही कोणीही शिवाजींना कुणबी मराठा म्हटलेलं नाही आहे. शिवाजी महाराज जर कुणबी मराठा नव्हते तर मग इतर लोक कुणबी मराठा कसे होतील? आणि कुणब्यांना हे मान्य आहे का? एक काळ होता जेव्हा कुणबी स्वतःला कुणबी मराठा म्हणायचे, त्यावेळेला मराठा समाज म्हणायचा की आमचा तर यांच्याशी व्यवहारही नाही, आमचा रोटी बेटीचा व्यवहार नाही, ते वेगळे आम्ही वेगळे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुणबी दिसतच नाहीत, पश्चिम विदर्भात तुम्हाला मराठा दिसत नाहीत. मग हे दोघं एक जर असतील तर ते मी आहेत की नाही त्याच्यात जात नाही. म्हणजे माझं असं मुळीच म्हणणं नाही आहे की ते नाही आहेत. माझं म्हणणं हे एस्टॅब्लिश कसं करणार तुम्ही? म्हणजे कायदेशीरदृष्ट्या कायद्याच्या कसोटीवरती आणि ज्याला आपण म्हणतो की कागदोपत्री आपल्याला ते सांगावं लागेल. एक सुरेख इंग्रजी वाक्य आहे, सर्टिफिकेट इज ओनली द एव्हिडन्स ऑफ अ फॅक्ट बट द फॅक्ट हॅज टू बी एस्टॅब्लिश्ड. माझ्याकडे कागद आहे म्हणून मी कुणबी होतो, पण कुणबी म्हणजे काय आणि तू कसा कुणबी होतो हे ते सर्टिफिकेट हातात धरलं म्हणून. पण ही जबाबदारी माणसांची नाहीये ना, ही जबाबदारी खरी शासनाची आहे, मागासवर्ग आयोगाची आहे. एक प्रक्रिया त्याच्यासाठी असली पाहिजे आणि त्या अवेलेबल आहे, त्याच्यातून अजून हे पार नाही झालेलं आहे. म्हणजे सध्याचं जे मी कुणबी मराठ्यांबद्दल बोलतोय, बाकीच्या गोष्टींबद्दल बोलत नाही. कुणबी आणि मराठा हे एक आहेत हे ताऊन सुलाखून आकडेवारीच्या आणखीन इतर रिसर्चच्या बेसिसवर एस्टॅब्लिश करण्याची कोणतीही सॅटिस्फॅक्टरी क्रिया झालेली नाही आहे अजून. ती तशी काही प्रक्रिया नाही आणि ती इतक्या उंचीची हवी की इट विल पास अ कॉन्स्टिट्यूशनल रिक्वायरमेंट. आणि तुम्ही एखाद्या जातीला काही विशिष्ट अधिकार त्याच्यामुळे उपलब्ध करून देताय, तेव्हा ती जी रिक्वायरमेंट असते ती जास्त तीव्र. एक जो मुद्दा होता की इंदिरा सानी केस होती, त्याच्यानंतर 50% वरचा आरक्षणाचा मुद्दा होता. आपण आता ऑलरेडी राज्य म्हणून त्याच्यावरती गेलेलो, 10% वर त्याच्यावरती गेलो होतो. आणि ते होत असताना मराठ्यांना SEBCच्या अंतर्गत आता 10% दिलेलं सुद्धा आहे. असं असताना आता जर का ह्या समूहाला कुणबी म्हणून दिलं गेलं किंवा ह्या पद्धतीनं जर का त्यांना आरक्षण कुणबी म्हणून त्यांना जर का तो दर्जा मिळाला तर राजकीय आरक्षणामध्ये सुद्धा त्यांना त्याच्यामध्ये पात्रता होणार आहे. जर त्यांना कुणबी हा दर्जा मिळाला तर त्यांना जे काही हक्क कुणबी या कम्युनिटीला उपलब्ध आहेत OBC मध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण, ते कुठे कुठे तर शैक्षणिक संस्था, सरकारी नोकऱ्या, स्थानिक स्वराज्य संस्था, इलेक्शनच्या बाबतीत किंवा इतर जिथे कुठे तुम्हाला कास्ट रिझर्वेशनचा बेनिफिट मिळतो, मग ते गॅस सिलेंडर असो किंवा अजून काही असो, त्या सर्व बाबतीत तुम्ही पात्र ठरता. दॅट्स नॉट द क्वेश्चन. प्रश्न असा आहे की तुम्हाला जर हे कुणबी मराठ्यांना द्यायचं असेल तर ते देताना तुम्ही दिलं म्हणून संपत नाहीये. दिलं म्हणण्याच्या आधीच्या क्रिया जर तुम्ही करत नसाल तर तुम्हाला काय मिळणार त्यांना? तर त्यांना OBC मध्ये मिळणार दिल्या गेलं तर. त्यांना ते नको आहे आणि OBC नाही ते आपल्यामध्ये नको आहे. याचमुळे आदल्या सरकारने यांच्याकरता एकनाथजी शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा 10% वेगळं आरक्षण देऊ, अतिरिक्त आरक्षण देऊ म्हणून एक ऍक्ट केला जो सध्या चॅलेंजमध्ये आहे. म्हणजे जे काही 50% आरक्षण महाराष्ट्रात होतं 51%, त्याच्यात अजून 10% ॲड करून 61% आता गेलेलं आहे. तर आता 61% आरक्षणामधून आम्हाला ते 10% नको, पण आम्हाला OBC मध्ये पुन्हा घ्या म्हणण्यामध्ये OBC त्यांना जर आणलं तर आरक्षण मर्यादेत येतं 50% 51% या मर्यादेत. पण OBC वर आघात होतो. इज एक्झॅक्टली व्हॉट भुजबळ इज सेइंग. आता जे सांगितलं त्यांचं तेच म्हणणं आहे की यांना तुम्ही आत घेता नाही, खरंच आत येण्याचा
लिगली पात्र आहेत आहेत की का? नाही ते ठरवा तुम्ही. मग तुम्ही जो इम्पेरिकल डेटाचा जो उल्लेख केला त्याच्यामध्ये कायद्याच्या कसोटीवरती किंवा या सगळ्या वेगवेगळ्या दस्तावेजांच्या कसोटीवरती जात ठरवण्यासाठीची जी मागासवर्ग आयोगाची जी सगळी एकूण रचना आहे होय. ती रचना आपल्याकडे कमकुवत आहे असं म्हणायचं की त्यांना नाही, तेवढी सक्षम आपल्याकडे, केलं नाही असं म्हणायचं? मला वाटतं कमकुवत हा शब्द बरोबर नाही होणार. मुळात ही खूप लेट आली. आत्तापर्यंत आयोग निर्माण केले गेलेत आणि आयोग ठरवायचेत. आता आयोगांना ब्रीफ दिल्या जायची की जशी ह्या केसमध्ये दिल्या गेली की मराठ्यांबद्दल रिपोर्ट द्या. ते दुसरीकडे काहीच बघत नव्हते, फक्त मराठा बघायचे. ह्याच्यातून ऑब्व्हियस निर्माण होणारी दोष म्हणजे मराठ्यांपेक्षाही काही दलित लोक असू शकतील किंवा काही दुसरे समाज असू शकतील ज्यांना जास्त वंचित स्थितीत आहेत. बरोबर. यांचा विचारही केला जायचा नाही, कारण जो मागणी करतो त्याचा विचार होतो. ह्या बेसिसचं ह्याच्यातून सुप्रीम कोर्टाने म्हटलं की हे बरोबर नाही, वेगळं कारण आहे, आपण जाऊ नंतर त्याच्यात हवं तर. ते म्हणालेत की तुम्हाला हे नीट जाच करायला एक क्रिया हवी. मग कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट झाल्यात. 105वी, 102री, 103री, 105वी, मला आकडे नाही आठवत, घटना दुरुस्तीने शेड्यूल्ड कास्ट करता एक कमिशन निर्माण झालं, शेड्यूल्ड ट्राईब करता एक कमिशन निर्माण झालं आणि अदर बॅकवर्ड कम्युनिटीज करता एक कमिशन निर्माण झालं. आता दुःख हे होतं की ही कमिशनर सगळी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हाती होती. शेड्यूल्ड कास्ट ट्राईबचं ठीक आहे कारण ते देशभर आहे, पण बॅकवर्ड कम्युनिटीज हे प्रत्येक राज्यात आणि राज्याच्या आत सुद्धा वेगवेगळे आहेत. त्यामुळे हे कमिशन एक्झामिन कसं करणार? राज्यांनी नॅचरली ऑब्जेक्शन घेतलं की हे फेडरल स्ट्रक्चरच्या विरुद्ध जातं. तुम्ही केंद्र सत्ताधारी कितीही असलं तरी आमचे हक्क कसे काढता? आम्हाला डिसाईड करावं लागतं की आमच्याकडे दलित कोण आहे नाही. मग अमेंडमेंट करून राज्यांनाही हे राईट्स द्यायला हवे. पण ज्या पद्धतीने ह्या कमिशनचा कारभार देशव्यापी लेव्हलला व्हायला हवा तो झालेला नाही. अनेक कारणं आहेत. एक म्हणजे तुम्हाला देशव्यापी कारभार करण्याकरता घटनेतच दिलेल्या तरतुदीप्रमाणे नॅशनल सेन्सस घ्यावा लागतो दर 10 वर्षांनी. 2011 साल नंतर आपल्या देशात नॅशनल सेन्सस झालेलं नाही, घेण्याची लक्षणंही नाही. वन ऑफ द डिमांड्स दॅट द प्रेझेंट ऑपोजिशन इज मेकिंग इज की असा सेन्सस व्हायला हवा. सरकार जेव्हा केव्हा ठरवेल की खिसगणती घेण्याची गरज आहे. जो इम्पिरिकल डेटाचा तुम्ही उल्लेख करताय तो या सेन्ससमुळे साध्य होईल होतो ना, एका मर्यादेत साध्य होतो. याचे 2 भाग आहेत. नॅशनल सेन्सस एक विशिष्ट टाईपचा डेटा प्रोव्हाइड करेल आणि तुमच्या राज्यात कोणाला रिझर्वेशन द्यायचं याच्याकरता त्या व्यतिरिक्तही एक विचार करावा लागतो. मी दोन्ही सांगतो तुम्हाला. नॅशनल सेन्सस हे ठरवू शकेल की एज्युकेशनल बॅकवर्डनेस कोणाकडे आहे, इकॉनॉमिक बॅकवर्डनेस कुठल्या समाजात आहे, सर्व्हिसेसमध्ये जे कोण लोकांना नोकऱ्या नाही आहेत, याचे फिगर्स नॅशनल लेव्हलला निर्माण होतात. पण ते स्टेट्समधूनच गॅदर केल्या गेल्यामुळे याचं महाराष्ट्रातलं काय प्रतिबिंब आहे हे तुम्हाला बघता येतं त्या रिपोर्टमध्ये. महाराष्ट्रामध्ये रिजनल काय इम्बॅलन्स आहे हे देखील तुम्हाला बघता येईल. हा फक्त सेन्सस पुरता मर्यादित प्रश्न आहे. पण हा निघाल्यानंतर एक उदाहरण म्हणून घेऊन चला की महाराष्ट्रातला कुणबी हा खरोखर वंचित आहे आणि त्यांना मिळायला हवं. त्यांचा लेव्हल आपण म्हणू X आहे. कुणबीला आहेच नाही, टॉकिंग अबाउट मराठा, सॉरी माय मिस्टेक. मराठ्यांचा लेव्हल X वंचित लेव्हलला आपण डिटर्मिन केलं नॅशनल कन्सेन्ससमध्ये. बिहारमध्ये X-1 असेल, दुसरा कुठला तर इट नीड नॉट बी मराठा, इट वोंट बी मराठा, दुसरे कोणीतरी असतील. बंगालमध्ये X-2 लेव्हलला असेल कोणी, त्यांचा कोण विचार करणार? तुम्ही जेव्हा रिझर्वेशनबद्दल बोलता तेव्हा तुम्ही रिझर्वेशन नॅशनल लेव्हलवर बोलता. हे नेहमी विसरतो आपण आणि मला वाटतं ह्या मुद्द्यावर आपण थोडं बोलायला हवं की रिझर्वेशन ह्याची सुरुवात एक्सेप्शन टू द रूल म्हणून झाली. द रूल इज ऑफ इक्वालिटी. तुम्ही आणि मी सारखे आहोत, पण माझ्यापेक्षा तुम्ही जरा अजून वंचित आहात, तेव्हा तुम्हाला हातभार लावण्याकरता द रूल ऑफ इक्वालिटीला एक्सेप्शन म्हणून पण ह्यांना अधिक देण्यात यावं असा रूल होता. सुप्रीम कोर्टाने हे म्हटलं, माझं म्हणणं नाही आहे.
काही वर्षांनी सुप्रीम कोर्टाने विचार बदलला, विचार नाही बदलला, वस्तुस्थिती बदलली. ते म्हणाले हे एक्सेप्शन नाही राहिलंय आता, दिस इज अ राईट बाय इट सेल्फ. बरोबर. त्याच्यामुळे जसे आपले इक्वालिटीचा राईट आहे तसाच हा एक वेगळा राईट आहे. Right आहे. आय हॅव अ राईट टू दिस रिझर्वेशन. कारण मी निसर्गदत्त किंवा इथल्या परिस्थितीमुळेच सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे. आणि मला उचलण्याचा कारभार हा देशाच्या सरकारला करणं घटनेने प्राप्त आहे, म्हणून हा माझा अधिकार आहे की तुम्ही मला उचला. इथपर्यंत ठीक. पण हे उचलत असताना तुम्ही फक्त मराठ्यांना उचला कसं म्हणणार? मग महाराष्ट्रामध्ये इतर दलित असतील त्याचं काय करायचं आपण? मराठ्यांमध्ये आत्ता इतक्याच सुप्रीम कोर्टाच्या आपल्या सरन्यायाधीशांनी म्हटलं की शेड्यूल्ड कास्टमध्ये देखील असे अनेक वर्ग आलेले आहेत जे वंचित नाही राहिले आहेत. आता त्यांच्याबद्दल विचार व्हायला हवा पुन्हा की यांना ठेवायचं का नाही ठेवायचं रिझर्वेशनमध्ये. हेच लागणार नाही का बाकीच्या जातींना देखील? याचे विचार करताना मग आपल्या डोक्यात हे येतं की जसा नॅशनल सेन्ससचा एक भाग आहे तसा रिजनल सेन्ससही तुम्हाला घ्यावा लागतो. आणि त्या धर्तीवर तुम्हाला फॉर्म्युलेट करावं लागेल की महाराष्ट्रामध्ये गरिबी रेषेच्या खाली इतके, एज्युकेशनल डिप्राईव्ड रेषेच्या खाली इतके, नोकऱ्यांच्या रेषेच्या खाली इतके. मी हे 3 का घेतोय? कारण घटनेमध्ये कुठेतरी म्हटलेलं आहे हो, एज्युकेशनल बॅकवर्डनेस, सोशल बॅकवर्डनेस आणि इकॉनॉमिक बॅकवर्डनेस. आणि ह्या व्यतिरिक्त 2 ठिकाणी म्हटलेलं आहे की एज्युकेशनमध्ये रिझर्वेशन द्या आणि नोकऱ्यांमध्ये, सरकारी नोकऱ्यांमध्ये पात्रता असेल तर, आणि ती कम्युनिटी रिप्रेझेंट पुरेशी झालेली नसेल तर रिझर्वेशन द्या. आता पुरेसं रिप्रेझेंटेशन म्हणजे काय? तो नेहमीचाच प्रश्न येतो. शेड्यूल्ड कास्टला 17% का देतो? शेड्यूल्ड ट्राईबला 4% का देतो? कारण आहे की संपूर्ण देशाचं पॉप्युलेशन जर तुम्ही लक्षात घेतलं तर त्यात 17% शेड्यूल्ड कास्ट आहे आणि 4% शेड्यूल्ड ट्राईब आहे. मराठांना तुम्ही 10% रिझर्वेशन देता तर महाराष्ट्रामध्ये खरोखर 10% मराठा आहेत की नाही हा पहिला प्रश्न आहे. आणि हे मोजमाप, ही गणती कोणी केलेली आहे? दिस इज वेअर द स्टेट्स कम इन. पण हाच प्रश्न उद्या ओबीसींना सुद्धा लागू होतो ना. ओबीसी मधल्या प्रत्येक याला होतो. कारण एक्सेप्ट शेड्यूल्ड कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राईब द कॉन्स्टिट्यूशन डज नॉट रेकग्नाइज एनी अदर कॅटेगरी. It recognizes educational backwardness. It recognizes social backwardness and economic backwardness. पण it doesn't say की अमुक अमुक जाती ह्याच्यात बसतात आणि तमुक अमुक जाती तिथे बसतात. मग ते बसवायचा जो खटाटोप होतो त्याच्यामध्ये विदाऊट नॉर्म्स, विदाऊट मेजर, विदाऊट समान मोजमापाचे मापदंड प्री डिटर्मिन्ड असायला हवा. दरवेळेला ॲडहॉक बेसिसवर तुम्ही नाही दंड निर्माण करू शकत. कोण बॅकवर्ड आहे याचा विचार तुम्हाला नॅशनल लेवलच्या डिबेट. पण सर, तुम्ही आता म्हणजे एवढे वरिष्ठ आणि ज्येष्ठ आहात या सगळ्या कायद्याच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये, तुम्हाला असं वाटत नाही की ही जी सगळी प्रक्रिया आहे ही कुठेतरी सोमोटो कोर्टाने सुद्धा म्हणजे राज्यांना किंवा, कारण याच्यावर राजकारण चालू आहे आणि राजकारण चालू असल्यामुळे कोर्टानं नको का करायला हे सगळं? कुठेतरी निर्देश देऊन सगळ्या राज्यांना. उचित प्रश्न आहे. कोर्टात काय होतं तुम्हाला सांगतो. कोर्ट व्यापक असा दृष्टिकोन घेऊन केस बघत नाही. त्यांच्या समोर जे फॅक्ट्स येतात त्याच्यात बघतो. आता किमान सर्वोच्च न्यायालयाने तरी हे करायला काय? हो, नाही, पण सर्वोच्च न्यायालय इतकंच म्हणू शकतं की सरकारने बसून याचा विचार करायला पाहिजे. सर्वोच्च न्यायालय काय निकष घालायचे, पण तशा प्रकारचे पण निर्देश सरकारांना सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत दिलेले नाहीत. कारण ही जी परिस्थिती आहे, एक माणूस तिथे जीवानिशी जाऊ शकतो, तो माणूस, त्या माणसाला काही बरं वाईट नको व्हायला, पण जर काही झालं तर एवढा मोठा जो काही जनसमुदाय त्यांच्या मागे आलाय, आशेनी आलेला आहे, ते जर का तिकडे बेफाम झाले तर ही जी परिस्थिती निर्माण होते ही कुठेतरी एक प्रकारचा जो गोंधळ तयार झालेला आहे त्या गोंधळामुळे आहे. नाही, तुमचं म्हणणं तंतोतंत पटतं मला. जोपर्यंत हा स्पष्टपणे विचार लोकांसमोर ठेवला जात नाही की ह्या पद्धतीने आम्ही ठरवू की कोण पात्र आहे आणि कोण अपात्र आहे, तोपर्यंत ह्या तऱ्हेचे प्रॉब्लेम्स येत राहणार. हे एखादा मोठा आजार असताना उगीच खोकल्याचं औषध देण्यासारखं त्यांनी प्रॉब्लेम सुटत नाही आहे त्या माणसाचा. त्याला जर टीबी झालेला असेल तर यू हॅव टू ट्रीट हिम फॉर व्हॉट द प्रॉब्लेम इज. 2 गोष्टींची मागणी राहते साहेब. एक म्हणजे आम्हाला नोकऱ्या नाहीत म्हणून आरक्षण हवंय, दुसरं म्हणजे आम्हाला शिक्षण सम्राटाच्या दारी पडायचं नाहीये म्हणून सरकारी शाळा कॉलेजेस आम्हाला लागतात, त्याच्यात द्या.
या दोन्हीही प्रॉब्लेम्सला टोटल दुर्लक्ष करणं हे सरकार, प्रत्येक सरकारने केलेलं आहे. मी हे सरकार आणि ते सरकार म्हणतच नाही. Nobody worries about creating more jobs or creating better educational facilities in government. गव्हर्नमेंटच्या बाहेर तुम्ही काय करता याला काही अर्थ नाही. इन्फोसिस किती सुंदर आहे, आणखीन अजून कोण काय ग्रेट कामं करतात, याने मला काय फरक पडतो? मला फरक पडतो की सरकारी नोकरीमध्ये मला तलाठीची नोकरी भेटते की नाही, मला मिलिटरीमध्ये जाता येतं की नाही, मला माझ्या मुलाला कॅपिटेशन फी न देता चांगल्या कॉलेजमध्ये शिक्षण मिळतं का, याची उत्तरं देण्यामध्ये सरकार देशाचं आणि राज्यांचं सपशेल फेल झालेलं आहे गेल्या 50-60 वर्षाच्या याच्यात. म्हणून लोक भांडतात. त्यांना वाटतं की रिझर्वेशन मिळालं तर कुठेतरी आपल्या आयुष्यात स्थैर्यता येईल, शाश्वती येईल. पण ही जी फरफट झालेली आहे, म्हणजे ज्या पद्धतीने हे सगळे आंदोलक अतिशय मोठी आशा घेऊन इथपर्यंत आलेले आहेत मुंबईमध्ये, त्यांची निराशाच होईल अशा ह्या सगळ्या तुम्ही परिस्थितीमध्ये. सत्य विचारत असाल तर त्यांना काहीतरी, जरंगे पाटलांना उद्या जर एक्स्ट्रीम हेल्थचा प्रॉब्लेम आला, हॉस्पिटलमध्ये मूव्ह करतील. ते एकदा हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये गेलेत की बाहेर हातापायी होईल, पण आंदोलनाची तीव्रता कमी होते. हे मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सने सांगतो. आंदोलनं उचल खातात आणि आंदोलनं खाली जातात. आंदोलन अशा डायरेक्शनमध्ये सदैव गेलेलं नाहीच आहे. गांधीजींना साऊथ आफ्रिकेतून भारतात आल्यानंतर 50 वर्ष आंदोलन लागलं करायला, बिफोर वी गॉट इंडिपेंडन्स. असं होतच नाही की एका आंदोलनाच्या अंती सूर्यप्रकाश असतो. नाहीये. तुम्हाला त्या अंधाऱ्या टनेलमधून जाताना 56 खाचाखळग्यातून जावं लागतं. म्हणून आंदोलन हे माझी मेमरी मे नॉट बी व्हेरी करेक्ट, पण अशाच नेचरचं जरंगे पाटलांनीच ह्याच मुंबईमध्ये 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी आंदोलन केलं होतं. इतकंच निकडीचं भांडण होतं ते, आणि सोल्युशन्स आले. पण जर सोल्युशन्स हे मूलभूत नसतील तर ते आधी कळस मग पायासारखं ते पडणार आहे सगळं. ते डझंट स्टँड, जस्ट नॉट स्टँड. पण ही एक शेवटचा प्रश्न तोच द्यायचा तुम्हाला की ही स्पष्टता समाजाला म्हणून काय येत नाही? कारण जो कारण समाजाला सांगणारे लोक नाही आहेत. व्हॉट वॉज द रिझन वाय द एनी गव्हर्नमेंट वुड से की आम्ही ओबीसीना हात न लावता वेगळं आंदोलन देऊ आणि आम्ही ते टिकवून दाखवू. पण टिकवून दाखवतील की नाही, कोर्टात काय होतं हे कोर्टालाही माहीत नसतं. पण ते टिकवतील तर टिकवतील, नाही तर नाही. पण 11% अतिरिक्त तुम्ही टिकवलत तरी कोणाच्या पोटावर पाय दिला याचा विचार कराल की नाही तुम्ही? 100% जे ओपन कॅटेगरी आहे त्यांच्यातले 11% अजून कमी झाले. उद्या त्यांनी आंदोलन केलं तर? पण शेवटी आंदोलन करतो म्हणून देतो आम्ही, हे काही सोल्युशन नव्हे. आंदोलन करताना काही प्रमाणात आपल्या सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी बऱ्याच ठामपणे सांगितलंय, जितकं कायद्यात बसेल तितकं आम्ही देणार तुम्हाला आणि त्याच्याकरता भांडू. पण मग कायद्याच्या बाहेर जाऊन तुम्ही 10% तसंही देऊन बसलेले आहात. ते कसं टिकवायचं हा एक लिगल प्रश्न असू शकेल. म्हणजे आव्हानच आहे ते सुद्धा एक प्रकारचं मोठं लिगल आव्हान. ते फेल झालं तर हात वर करून उभं राहायला त्यातला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला की जे आता शरद पवार म्हटले होते की केंद्रामध्ये जाऊन काहीतरी घटनात्मक बदल करावे लागतील जेणेकरून 50% वरची जी मर्यादा आहे ती कुठेतरी घेता येऊ शकते. तुम्हाला वाटतं की अशा प्रकारची पुन्हा एक तरतूद करणं आवश्यक आहे? धन्यवाद, तुम्ही मला हा प्रश्न विचारलात. कारण हा दुसरा मूलभूत प्रश्न आहे ज्याच्याबद्दल कोणी बोलत नसतं. मी पवारजींशी ह्या त्यांच्या विधानाबरोबर संपूर्ण सहमत आहे की याचा प्रश्न सोडवणं हे फक्त पार्लमेंटमध्ये होऊ शकतं. आज 51% एक्सीड करता येत नाही असं अनेक सुप्रीम कोर्टाच्या निर्णयांनी सांगितलं. तामिळनाडूचा उल्लेख पवारांनी सुद्धा केला. मी ते वेगळा देतो तुम्हाला, हवं तर आपण बोलू त्याच्याबद्दल. तामिळनाडू ही अगदी वेगळी केस आहे. ते याच्याशी पॅरलल नाहीये त्याचा, आणि तामिळनाडू याच्यावर बंधनकारक नाही. ऑल्दो पार्लमेंट जो लॉ करेल तो तामिळनाडूवर बंधनकारक राहणार आहे. 51% एक्सीड करण्याकरता तुम्हाला सुप्रीम कोर्टचे निर्णय डावलता येत नाहीत. डावलायची एक कायद्यात पद्धत आहे, ते म्हणजे पार्लमेंटनी विचार करून ह्या निर्णय अलहिदा आम्हाला या दिशेने जायचं म्हणावं लागेल. पार्लमेंट विल हॅव टू से की आम्हाला 51% हे भारताच्या समाजाकडे बघून इनॲडिक्वेट वाटतं. 51%च्या ऐवजी ते 60% असायला, 70 असायला, 99 असायला, काहीतरी त्यांना ठरवावं लागेल.
जस्टिफाय करावं लागेल. ते झाल्याबरोबर कोर्टात येणार ते. आणि तेही पार्लमेंट पास करतं म्हणजे काय, मी सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलत नाहीये. लोकसभेतून पास होईल, राज्यसभेत पाणी भरू भरू पास जर झालं तरी 50 राज्यांमधून 50% राज्यांमधून ते पारित व्हावं लागणार आहे. ते सगळं झालं आणि हा कायदा बनला तर ऑब्व्हियसली ज्या समाजातून हा ज्यांचा हक्क यांनी कमी होतो ते कोर्टात उभे राहणार आहेत. दॅट लॉ विल बी चॅलेंज्ड. अँड वेन द लॉ इज चॅलेंज द फर्स्ट क्वेश्चन आस्क्ड इज, तुम्ही 50 या सुप्रीम कोर्टाने म्हटलं तर 60 म्हणण्यामागे तुम्ही काय कॅल्क्युलेशन केलं ज्यांनी तुम्ही जस्टिफाय करता. जसं ॲज आय टोल्ड यू, शेड्यूल्ड कास्ट 17% आहेत, शेड्यूल्ड ट्राईब 4% आहेत देशात, हे माहीत आहे आपल्याला. तुम्ही जे 60% देताय ते कोणाला देताय आणि त्याचं काय जस्टिफिकेशन आहे. आणि दिलंच 60. मराठ्यांना त्याच्यातलं नेमकं किती महाराष्ट्रात दिलं जाईल ह्याच्याबद्दल काय तुमचे डिटर्मिनेटिव्ह नॉर्म्स आहेत. हे जर व्हेग असेल तर हा लॉ आर्बिट्ररी आहे म्हणून स्ट्राईक डाऊन केला जातो. अशाच नेचरने आधीचे लॉ स्ट्राईक डाऊन झाले. त्याच्यामुळे आपण हे म्हणून सुटत नाही की आता कायदा झाला म्हणून सगळा प्रश्न सुटला. तो कायदा घटनात्मक असावा लागतो. असा जर कायदा झाला आणि सुप्रीम कोर्टाने म्हटलं की हो हे योग्य झालंय तर ऑफकोर्स त्या कायद्याप्रमाणे वागता येईल. नक्की. धन्यवाद श्रेयरी. आणि आपल्याशी अतिशय मनमोकळेपणाने त्यांच्या नेहमीच्या शैलीत बोललेले आहेत, स्पष्ट बोललेले आहेत. आणि हेच अपेक्षित आहे कायदेतज्ञांकडनं, ज्या पद्धतीनं स्पष्टता येणं अपेक्षित आहे. आणि ही स्पष्टता आपल्या प्रत्येकाला हवी आत्ताच्या या सगळ्या वातावरणामध्ये. कारण जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, अभूतपूर्व अशी परिस्थिती आहे. आणि या परिस्थितीमध्ये मनोज जरांगे आणि त्यांचे समर्थक आणि जी काही मागणी आहे एका विशिष्ट सामाजिक परिस्थितीतनं, एका विशिष्ट आर्थिक परिस्थितीतनं आणि एका भौगोलिक परिस्थितीतनं आलेला हा सगळा वर्ग आहे. त्या वर्गाची मागणी आणि त्यांच्या संवेदना, त्यांच्या भावनासुद्धा आपण समजून घ्यायला पाहिजेत. पण त्याबरोबरीनं त्या वर्गातले जे कोणी सगळे समर्थक आहेत त्यांनीसुद्धा हे समजून घेण्याची नितांत आवश्यकता आहे की हे आंदोलन जे हे नेमकं कुठल्या दिशेने जाणार आहे, कसं जाणार आहे. आणि त्या आंदोलनाला जर का कुठे गालबोट लागायचं नसेल तर ही जी सगळी वैधानिक सगळी प्रावधानं आहेत, ज्या पद्धतीनं वेगवेगळे मुद्दे त्याच्यामध्ये येत आहेत, ते मुद्दे समजून घेतलं तर आपलं सहजीवन जे आहे, आपलं सहअस्तित्व जे आहे सगळ्यांचं, ते अबाधित राहील. आणि त्या दृष्टीने आपल्याला सगळ्यांना एकत्रित कुठेतरी पुढे जाण्याचं काम करावं लागेल. अशी ही परिस्थिती आहे. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद. नमस्कार.